कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या खुनाच्या खऱ्या आरोपींना शोधून काढण्यात सरकारला अद्याप यश आले नाही। त्यासाठी महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील तसेच पुरोगामी डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यापक बैठक घेऊन सरकारवर दबाव आणण्यासाठी जन आंदोलन उभे केले पाहिजे, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत पाटणकर यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितले। तरी देखील सरकारला खरा खुनी कोण आहे याचा शोध लागला नाही, त्यामुळे हे सरकारचे अपयश आहे। त्यामुळे अशा घटना पुढे होऊ नयेत यासाठी भविष्यात मोठे आंदोलन करावे लागेल असंही सांगण्यात आले। गोविंदराव अण्णा हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते आणि ते साहजिक होतं की भारतीय कम्युनिस्ट पक्ष ताबडतोबीनं यामध्ये उतरणार आणि त्यामध्ये आंदोलन करणार, हे साहजिक होतं आणि त्याप्रमाणे ताबडतोबीनं गोष्टी घडल्या आणि त्या गायकवाडच्या गावामध्ये बुलढाण्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आंदोलन झालं। महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी आंदोलनं झाली, पण यामध्ये झालं असं की वेगळ्या आंदोलनं चालू होती, वेगळ्या कार्यक्रम ठरलेले होते। त्याच्या संदर्भात एकंदरीने विचार करून सगळ्या महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराच्या आंबेडकरवादी, मार्क्सवादी, फुले शाहू आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी अशा मंडळींचं एकत्र अशी बैठक घेऊन एक मोठं आंदोलन उभं करायचं राहून गेलेलं आहे। तर पहिल्या आंदोलनांचा ताबडतोबीची प्रतिक्रिया देऊन झालेली आहे, परंतु याचा अर्थ ही प्रवृत्ती संपलेली आहे असा होत नाही। इतिहासाचं पुनर्लेखन हे केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे आणि अशा पार्श्वभूमीवर खरं म्हणजे पानसरे अण्णांच्या बाबतीतली घटना जी घडलेली आहे तिला एक व्यापक राज्यव्यापी देशव्यापी स्वरूप देण्याची गरज आहे। त्यामुळे एक बैठक आम्ही असे विनंती करू खरं म्हणजे की ती बैठक बोलवावी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुखांनी, किंवा ती बैठक कोणी आमच्यापैकी बोलवू शकतो, पण आपण सगळ्यांनी मिळून एकत्र सगळी ताकद जमा करून एक त्यांनी माफी मागेपर्यंत आणि अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशा तऱ्हेनं कोणी पुन्हा बोलणार नाही, अशा तऱ्हेनं एक वातावरण तयार होईपर्यंत आपण ते आंदोलन राज्यव्यापी बनवावं। आणि या सगळ्या संदर्भामध्ये मंत्रालयावर, आझाद मैदानावर एक प्रचंड मोर्चा हा आपण संघटित करावा असं मी या ठिकाणी व्यक्ती म्हणून मला जे वाटतं। नाही, न्यायालयात काय गेलेलं आहे म्हणजे त्यांच्या खुनाचं ना, नाही, न्यायालयानं सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत। प्रश्न असा आहे की पहिल्यापासूनच आंदोलन होतं म्हणूनच त्यांच्यावर प्रेशर वाढलं पकडायचं, हे लक्षात घ्या। टी व्हीवर आंदोलनांच्या प्रतिनिधींना आंदोलनं केलं म्हणून बोलवलं, त्यामुळे प्रेशर वाढलं आणि ते जसं आंदोलन कमी कमी होत गेलं आणि नुसतं वकिलांच्या आर्ग्युमेंटवर केस चालायला लागली, त्यावेळेला ते लांबत जाणार हे सरळ आहे। आता मागच्या तारखेला न्यायाधीशांनीच ताशेरे ओढलेले आहेत, अशा वेळेला आपण आंदोलन करत नसलो तर वाईट आहे ना। तेव्हा आपण आता सगळ्यांनी एक मंत्रालयावर मोर्चा काढून याच्यामध्ये वेळ आता अजिबात होता कामा नये आणि अशा पद्धतीनं याचा निकाल हा सगळे पुरावे आहेत आणि याचा निकाल लागून त्यांना शिक्षा झाले पाहिजेत, या दृष्टीनं एक महामोर्चा हा काढावा असं मी म्हणेन त्या बाबतीमध्ये। आज कॉम्रेड गोविंद पानसरे पहिले विचार साहित्य संमेलन या ठिकाणी कोल्हापूरमध्ये पार पडलेलं आहे। या पाठीमागचा मुख्य हेतू असा आहे की कॉम्रेड गोविंद पानसरे हे बहुजनवादी, विचारवंत आणि कष्टकरी चळवळीचे नेते होते। आज त्यांनी लिहिलेले जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता, या पुस्तकाच्या अनुषंगानं ठरवून काही लोक वाद निर्माण करत आहेत, परंतु हे पुस्तक निघून जवळपास 38 वर्षे या ठिकाणी झालेली आहेत।
आज तो वाद पुन्हा उकरून काढण्याचं खरं कारण जे आहे ते लोकांना कळलं पाहिजे. त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती प्रेम नसून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा फक्त राजकारणासाठी वापर करायचा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या अस्मितेचे विषय आहेत. आम्ही आमच्या आईवर जितकं प्रेम करतो तितकंच छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करतो. तीच भूमिका अण्णांची पण होती. शिवाजी हा जो काही शब्द आहे तो आदरार्थीक आणि आदर देणारा शब्द आहे. ही आमची भूमिका लोकांना समजून सांगण्याच्या दृष्टिकोनातून या संमेलनाचं आयोजन केलं होतं. याचा पुढचा भाग म्हणून 6 जून रोजी कोल्हापुरातील बिंदू चौकामध्ये सायंकाळी 4 वाजता जवळपास 5,000 लोक, विविध जाती धर्मातील लोक एकत्र येऊन या ठिकाणी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे जे पुस्तक होतं त्या पुस्तकाचं सामूहिक वाचन या ठिकाणी करणार आहेत. मी कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या अवतीभोवतीच्या जनतेला विनम्र आव्हान करतो की 6 जूनला आपण मोठ्या संख्येनं बिंदू चौकामध्ये जमून शिवाजी आमचा का शिवाजी तुमचा, शिवाजी आमचा होता ही भूमिका पटवून देण्यासाठी जमू आणि शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करूया. धन्यवाद.